मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे. निवडणूक झाली आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. अनेकांच्या डोक्यात शंका आहेत, कुशंका आहेत. जशा तुमच्या डोक्यात आहेत तशा माझ्याही काही डोक्यामध्ये कुशंका आहेत. होऊ शकते ती माझी अल्पबुद्धी असेल, मला काही तेवढी अक्कल नसेल समजून घेण्याची ऐवजी. पण जी काही सगळ्या आकडेवारी आलेली आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवण्यासाठी म्हणून मी मुद्दाम तुमच्यासमोर उभा आहे. एक लक्षात घ्या, 2019च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मागची लोकसभा निवडणूक मी म्हणतोय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये 8,73,00,000 मतदार होते. आता जी लोकसभेची निवडणूक झाली म्हणजे आपली ही मे 2024ची 5 महिन्या अगोदरची, त्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये 9,23,00,000 पात्र मतदार होते. म्हणजे याचा अर्थ साधारणतः 50 लाख मतदार वाढले. किती? 5 वर्षामध्ये 50 लाख. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वर्षी 10 लाख मतदार वाढले आहेत. प्रत्येक वर्षी 10 लाख महाराष्ट्रात. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सध्या जी विधान परिषदेची निवडणूक झाली ना परवाची, या मागच्या नोव्हेंबर महिन्यातली किंवा आता नुकती पार पडलेली, तर त्या निवडणुकीच्या वेळी मात्र 9,71,00,000 मतदार होते या महाराष्ट्रामध्ये. एक लक्षात घ्या. याचाच अर्थ काय झालं, लोकसभेची आणि विधानसभेची जी 5 महिन्याची गॅप गेली त्या 5 महिन्यामध्ये एकूण 42 लाख मतदार वाढले आहेत. वर किती वाढले होते? वर्षात 10, वर्षाला 10 लाख, वर्षाला 10 लाख. आणि इथं केवळ 5 महिन्यामध्ये 42 लाख मतदार वाढले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झालं, दर महिन्याला 8,40,000 दर महिन्याला. तिथं 2019ला 10 लाख वर्षाला आणि इथं दर महिन्याला 8,40,000 म्हणजे दररोज 28,000 मतदार वाढले आहेत. मग दररोज 28,000 याचा जर अर्थ काढला की तुम्ही 6 तास समजा साधारणतः गव्हर्नमेंटच्या ऑफिसचं काम होईल, याचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? अहो, दर तासाला 4,500 मतदार वाढलेले आहेत. म्हणजे लोकसंख्या वाढीचा हा दर जर तुम्ही लक्षात घेतला तर 13 कोटीच्या महाराष्ट्रात वर्षाला 1 कोटी लोकसंख्या वाढेल. मग महाराष्ट्रातली 13 कोटी, देशाची लोकसंख्या 140 कोटी. याचा अर्थ 140 कोटीच्या भारतात 2025ला म्हणजे पुढील वर्षी एकाच वर्षात 15 कोटी लोकसंख्या वाढणार आहे. आणि क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याचा जर पाहिला तर 2026ला काय होईल, 17 कोटी लोकसंख्या वाढेल. 2027ला 20 कोटीची लोकसंख्या वाढेल. 2028ला हीच लोकसंख्या 24 कोटींनी वाढेल. आणि त्याच्यानंतर 2029ला 30 कोटी. म्हणजे लक्षात आलं की सगळ्यांच्या 5 वर्षाची जर आपण टोटल केली तर काय होईल, म्हणजे एकंदरीत 115 कोटी लोकसंख्या अधिकची वाढलेली दिसेल. आणि त्यामध्ये तुम्ही आता सध्या असलेली 140 कोटी लोकसंख्या जर लक्षात घेतली तर म्हणजे 2029ला पुढच्या निवडणुकीच्या वेळेला 255 कोटी लोकसंख्या झालेली असायला पाहिजे. असं ही जी सध्याची 5 महिन्याची आकडेवारी जी यांनी दाखवली ना, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल 255 कोटी. आता अजून एक लक्षात घ्या ह्याच्यातला पेज काय झालेला आहे की ही जी काही वाढ मी लक्षात घेतलेली आहे किंवा झालेली आहे ती मी कशावर घेतलेली आहे, 115 कोटीची कशावर आधारलेली आहे, तर ती आधारलेली आहे की सध्याच्या घडीला आमच्या देशामध्ये हम दो हमारे एकच आहे. जास्तीत जास्त फार कमी कुटुंबामध्ये हम दो हमारे 2 आहेत. आता ते मोदीजींचे ते वाले ते सोडून द्या तुम्ही. होऊ शकतात मोदीजी म्हणतात तशा पद्धतीनं ते डझनभर करत असतील, तरी सुद्धा ते लक्षात घेऊ नये आजच्या घडीला देशाची लोकसंख्या किती आहे, 140 कोटी. मग आता त्याच्यानंतर जी मोदी साहेबांनी सांगितली किंवा निवडणूक आयोगाने जे काही समजा वाढवली आहे लोकसंख्या, त्याचं जे गणित मी तुम्हाला दाखवलं जातं सध्या, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे 115 कोटी कशा आधारावर गृहीतकार आधारलेली आहे, ती आपलं हिंदू विचारे आपले हम दो हमारे एक वाले करतात, आहे की नाही, त्याच्यावर आधारित आहे. पण आता काय झालंय तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आपले RSSचे आदरणीय आपले मोहन भागवतजी त्यांनी काय सांगितलं, नुकतंच त्यांनी भाषण दिलं ना, त्यांनी सांगितलं की लोकसंख्या फार कमी होते आहे, झपाट्याने कमी होते आहे आणि असं जर झालं तर आपली लोकसंख्या संपून जाईल वगैरे. तर त्यांनी सगळ्या लोकांना आग्रह केलाय की तुम्ही प्रत्येकाने 3 पोरं जन्माला घातली पाहिजे. मग आता 3 पोरं जर जन्माला घातली प्रत्येकाने तर मग त्याची जर आकडेवारी जर तुम्ही काढली, म्हणजे ती 3 पट जर केली, ते 115 कोटी वर मी दाखवली की नाही, ती एकावर आधारलेली. मग आता जर समजा 3 पोरांवर आधारलेली जर घेतली
तर ती म्हणजे 3 पट होऊन जाईल. म्हणजे 115 गुणिला 3 म्हणजे 345 कोटी ही लोकसंख्या वाढेल. आणि त्यात सध्या आपली आहेत 140 कोटी. म्हणजे 140 कोटी अधिक 345 कोटी तर ती किती होणार आहे माहिती आहे का? तो 485 कोटी लोकसंख्या होईल. आजच्या घडीला संपूर्ण जगाची लोकसंख्या ही 800 कोटी आहे. आणि आपली लोकसंख्या ह्यांनी जे सांगितलं, आदरणीय निवडणूक आयुक्त आपले राजीव कुमारजी त्यांनी सांगितलं, त्या पद्धतीत जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर ती आकडेवारी किती होऊन जाईल? 485 म्हणजे 500 कोटी. म्हणजे एकीकडे जगाची लोकसंख्या किती आहे आजच्या घडीला? 800 कोटी. आणि त्याच्यात आपलीच आकडेवारी 500 कोटीची होऊन जाईल. तर आता म्हणजे कसं आहे की आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, निवडणूक आयोगाने जी दाखवली की नाही आता किती झाली आपली, त्यांनी ती 42 लाख दाखवली की नाही या विधानसभेमध्ये वाढलेली. मग त्याचं गणित मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. तर त्यानुसार हे होत आहे. मग आता याचं एक निवडणूक आयोगाने याचं खरं म्हणजे उत्तर द्यायला पाहिजे की जे सांगितलं ते चूक आहे किंवा मी दाखवलं त्यात काही गडबड आहे किंवा नाही आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, पेशाने सॉफ्टवेअर असलेले इंजिनियर, त्याचबरोबर आपले निर्मला सीतारामन आहेत ना आपल्या अर्थमंत्री, त्यांचे पती ते पी प्रभाकरन सारखे बोलत असतात सरकारच्या विरोधामध्ये. तर त्याच्यानंतर ते बोलतात. त्याच्यानंतर अनेक आकडे तज्ज्ञ आहेत, अनेक निवडणूक विश्लेषक आहेत, शेकडो पत्रकार माझ्यासारखे तुमच्यासारखे, अनेक समाजसेवक, अनेक प्रबोधनकार, असंख्य राजकीय नेते. अहो एवढंच कशाला, अगदी सत्ताधारी पक्ष आहे की नाही त्याचे जे अनेक नेते आहेत की नाही ते सुद्धा माझ्यासोबत बोलतात. पण अर्थात खाजगीत, त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या विश्लेषणात ते म्हणत आहेत, त्याच्यानंतरच्या निवडणुकीच्या विश्लेषणानंतर म्हणत आहेत की अहो या मतदानाच्या आकडेवारीत नक्की टक्केवारीत काहीतरी घोळ आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमचं मत म्हणजे थंब म्हणजे याचाच अर्थ सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो, सातत्याने भेटत राहू. पण तुम्ही जी गोष्ट सांगितलेली आहे ती तुमच्या डोक्यात घोळवत ठेवा आणि मला सांगा बरं का. धन्यवाद. नमस्कार. मी प्रकाश पोरे.